Ellas, ellas. जय शिवराय मित्रांनो खूप दिवसातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येते असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणतोय मागच्या 4-5 व्हिडिओपासून. पण मित्रांनो इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा आपला प्लॅन निश्चित आहे. फक्त तुम्हाला आपल्या जे काही सपोर्ट आहे ते कायम ठेवायचं आहे. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत देखील तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या व्हिडिओची रीच वाढेल आणि चॅनलला देखील ग्रोथ भेटेल. तर मित्रांनो खूप दिवसापासून चॅनल इनॅक्टिव्हेट असल्यामुळं त्यामुळं काय झालं आहे की रीच खूप डाऊन झाले, त्यामुळे लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचणार. त्यामुळे मित्रांनो जेवढी तुमची हेल्प होऊ शकते तेवढी तुम्ही हेल्प करू शकता, काही विषय नाही. आता मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर कॅपकटची जी तुमची डिमांड होती त्यावरतीच एकदम टॉप क्लास असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ज्या प्रकारे मी स्टेप सांगतो त्या स्टेप फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉलो करायचे आहेत. ओके. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जो काही बिटमार्क करायला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पलरित्या त्या व्हिडिओला तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार बिटमार्क करून तुमचे फोटो कसे रिप्लेस करायचे हे मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये देखील खूप वेळा सांगितलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला बिटमार्कमध्ये फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. फोटोला ॲड वगैरे करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनचा विषय ते सांगतो. सगळ्यात अगोदर आपला जो काही पहिला फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथं कसल्याही प्रकारचं पहिल्या फोटोला ॲनिमेशन आहे, इथं आपण इफेक्ट अप्लाय केला आहे. नंतर आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. प्रोमधली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे. डिले झूम नावाचं एक ट्रान्झिशन आहे, सिम्पलरित्या ते ट्रान्झिशन तुम्हाला इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून आता मित्रांनो 3D कार्ड 2 नावाचं एक ॲनिमेशन आहे, ते ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला लगेच सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि 3D कार्ड 4 नावाचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. हे ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं बघू शकता मित्रांनो ॲनिमे फ्रेम नावाचं एक ॲनिमेशन आहे. इन ॲनिमेशनमध्ये सिम्पली ते ॲनिमेशन फ्रेमचं तुम्हाला ते जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करायचं. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढचं ट्रान्झिशन जे काय आहे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि इथे बघू शकता फ्रेम स्वाईप नावाचं एक ॲनिमेशन आहे, ट्रान्झिशन आहे. हे फ्रेम स्वाईपचं ट्रान्झिशन तुम्हाला ॲड करायचं आहे. प्रोच्या सेक्शनमध्ये बघू शकता. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट फोटो जो काय आहे त्याला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा. नंतर इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इनव्हिलोप नावाचं जे काही ॲनिमेशन दिसतं आहे सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला लावायचं आहे. ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. इन ॲनिमेशनमध्ये नॉईस वाईप नावाचं ॲनिमेशन आहे, ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ड्युरेशन इथे देखील तुम्हाला ह्याची फुल ठेवायची आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आपला जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. इन ॲनिमेशनमध्येच तुम्हाला ते बघू शकता क्रॉस ओपन नावाचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो इथे पण ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. इन ॲनिमेशनमध्ये बघू शकता रोटेशन ओपनिंग नावाचं एक ॲनिमेशन आहे. सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. ह्याचे देखील ड्युरेशन तुम्हाला फुलवरती सेट करायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला इथे ॲड करायचं. बघू शकता 7 आणि 8 सेकंदाच्या मधली जे काही बीट आहे ते बीटला इथे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. झूम 1ला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनला क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता तुम्हाला इथे ट्रम्बल झूम नावाचं एक ॲनिमेशन दिसते, ट्रान्झिशन दिसते, ते ट्रान्झिशन इथे ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे बघू शकता रेक्टँगल आउटचं ॲनिमेशन ॲड करून आपली जे काही ड्युरेशन आहे ते फुलवरती सेट करायचे आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो लगेच सिलेक्ट करून आता मित्रांनो त्या ॲनिमेशनमधनं बघू शकतो रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ड्युरेशन इथं देखील तुम्हाला फुल ठेवायचे आहे. आता मित्रांनो जिथे ॲनिमेशन आपण ॲड करतोय तिथे तुम्हाला ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे. ओके. इथं हॉरिझॉन्टलीचं इफेक्ट ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला रॉक वर्टिकलीचं ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. ओके. पुढचा जो काही फोटो आहे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता लुमिन फ्लॅश नावाचं जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. कॉम्बोमधनं बाउन्स 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता कॉम्बोमधून दिल्यावर जे काही ड्युरेशन आहे ते एकदम फुलवरती सेट ॲटोमॅटिकली होऊन जाईल. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करा. कॉम्बोवरती क्लिक करायचं. इथे बघू शकता डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट लेफ्टचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ओके. नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं स्लाईड वेव्हचं ॲनिमेशन द्यायचं आहे.
आणि ओकेवरती क्लिक करून जो काय आपला पुढचा फोटो आहे त्याला बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं जे काय ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे, लास्टच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये बघू शकता स्पेस क्रॉस नावाचं ॲनिमेशन आहे, ते ॲनिमेशन द्यायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं जे काही ड्युरेशन आहे ते एकदम फुलवरती तुम्हाला सेट करायचे. ओके, आता मित्रांनो हा सगळा पार्ट झाला आपला कशाचा, जे काय आपलं ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शन होतं त्याचा. आता इफेक्ट ॲड करण्यासाठी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगचं सेक्शनला ओपन करायचं आहे आणि ते बघू शकता फ्लॅशिंग कॉलेजचा जो काही इफेक्ट आहे, फ्लॅशिंग कॉलेजचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर फ्लॅशिंग कोलाज नावाचा इफेक्ट आहे, सॉरी मित्रांनो पहिल्यांदा इफेक्ट, तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. तो इफेक्ट इथं ॲड केल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्टली कुठे यायचं आहे बघू शकता, इथे बघू शकता टाईमलाईनला झूम तुम्ही केलं तर 7 सेकंदाच्या मध्ये एक डॉट आहे, त्याच्या पुढेची जी काय आपली मेन बीट आहे म्हणजे इथं काहीतरी बीट आपली हे होत्या, सिम्पली त्या बीटवरती यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता ट्रेंडिंगचं सेक्शनमध्ये स्ट्रक नावाचा इफेक्ट आहे, तो स्ट्रकचा इफेक्ट इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या इफेक्टची जी काही लेंथ आहे ती आपल्या फोटोपर्यंत म्हणजे जिथेपर्यंत आपली पुढची बीट आहे तिथेपर्यंतच ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. डुअल स्क्रीन किंवा इतर ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट देखील तुम्ही ॲड करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तो ठेवा. इथं मी डुअल स्क्रीनचा ठेवला आहे. ओकेवरती क्लिक करायचा आहे. हा डुअल स्क्रीनचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला 10 सेकंदवरती आपली एक बीट आहे, त्या 10 सेकंदच्या बीटवरून तुम्हाला हा इफेक्ट ठेवायचा आहे. नंतर मित्रांनो नंतर आपलं बॉडी इफेक्ट जे काय आहे त्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो बॉडी नाही तर आपले जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्या व्हिडिओ इफेक्टमध्येच इथे डिकोर नावाची कॅटेगरी आहे. डिकोरच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मिनी रेनबोचा एक इफेक्ट काय तर बघायला भेटेल, बघू शकता हा मिनी रेनबो. तर तो इफेक्ट ॲड करायचा आहे. या इफेक्टची लेंथ अगदी तुम्हाला लास्टपर्यंत ओढून घ्यायची आहे, म्हणजे ह्याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला वाढवायची आहे. नंतर मित्रांनो इथं आपली जी काही 11 सेकंदवरची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. बीटवरती आल्यानंतर म्हणजे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथं बघू शकता डेस्कटॉप कॅमेराचा एक इफेक्ट आहे, तो इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि प्रॉपर ही जी काही 2 फोटो आहे ती 2 फोटो सेट झाले पाहिजेत, अशा हिशोबाप्रमाणे ह्या इफेक्टला ॲडजस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी काय नाही, फक्त एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.